आणि जे मटेरियल पण यूज होतं ते सुद्धा स्वतःच्या शेतामधलं, म्हणजे जसं तुम्ही आता मला ॲक्च्युअली बाहेर मिसळ बनवले जाते ते एकदा सकाळी बनवतात आणि संध्याकाळपर्यंत आवळमध्ये सगळ्यात पहिली मिसळ थाळी आपण तयार केली। अच्छा, नंतर मग बाकीचे म्हणजे जे पहिला जो बाईट होता तो खूप वेगळा लागला आणि आता तरी टाकल्यानंतर बाबा कोथिंबीर आत्याने लावली तर मग त्याची कोथिंबीर घ्यायची, मामांनी मटकी लावली त्यांची मटकी आणायची। प्युअर मटकीची मिसळ वापरतो, ही मटकीची गावरान मटकी याची मिसळ बनवतो आपण। ही मिसळ सोडून इथे दोन टिपिकल महाराष्ट्रीयन आयटम्स पण मिळतात जे आपण घेतो। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण मिसळच्या शोधात एका नवीन लोकेशनला येऊन पोहोचलोय आणि आजची जी मिसळ आहे ती बऱ्यापैकी आपण मिसळ कव्हर करत असतो आणि त्यातल्याच एका व्हिडिओवर आपल्याला कमेंट आली होती की ही जी मिसळ आहे ती तुम्ही नक्कीच ट्राय करा। तर प्रांजळ जी मावळची सुप्रसिद्ध मिसळ त्यांनी लिहिलेलं आहे डायरेक्टली की ही मावळची सुप्रसिद्ध मिसळ आहे, तीच मिसळ ट्राय करायला आपण सुद्धा आलोय। ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती लेफ्ट हँड साईडलाच तुम्हाला प्रांजळ मिसळचा हा बोर्ड दिसेल आणि आज जाऊया आणि ट्राय करून बघूया की इथल्या मिसळमध्ये असं काय वेगळं आहे आणि याची आपण चव घेऊन बघूया। चला तर महाराष्ट्रातली नावाजलेली शिंदे बंधूंची सुप्रसिद्ध मिसळ आहे, एकदम डिसेंट पण प्रशस्त अशी इथे सिटिंग आहे आणि आतमध्ये पण तुम्हाला मल्टिपल सिटिंग एरियाज दिसतील। तर चला आतमध्ये आपण जाऊया आणि ट्राय करून बघूया इथली ही मिसळ नक्की कशी लागते। प्रांजल मिसळ आणि स्पेशल मिसळ आहे इथे 90 रुपयाला आणि इथे रेग्युलर मिसळ असा प्रकार नाही आहे, एकच मिसळ मिळते डायरेक्ट स्पेशल मिसळ। चला या दादांबरोबर थोड्या गप्पा मारूया आणि त्याच्यानंतर मिसळ ट्राय करूया। दादा नमस्कार। तर दादा हे जसं तुम्ही लिहिलं आहे महाराष्ट्रातली नावाजलेली शिंदे बंधूंची सुप्रसिद्ध मिसळ आणि परत तुम्ही असं पण लिहिलं की रांगडी आणि मावळी, तर याचा अर्थ काय समजायचा आम्ही आणि एवढी जी पॉप्युलॅरिटी तुमच्या मिसळला कशामुळे मिळाली? ॲक्च्युली काय आहे, जी मटकी वगैरे घरी वापरली जाते मिसळसाठी वापरली ती घरची मटकी आमच्या, म्हणजे आत्या मामा जी मटकी लावतात जे शेतामध्ये उगवते आम्ही इथं ठेवण्याचा प्रयत्न करतो। आपली मिसळचे जे खासियत म्हणजे आपले घरचे मसाले आणि जे काही आहे कुक वगैरे नाही आहे आपल्याकडे, म्हणजे सगळं जे आपलं फॅमिली बिझनेस आणि फॅमिलीमधलेच सगळे मेंबर्स बनवतात आणि जे मटेरियल पण यूज होतं ते सुद्धा स्वतःच्या शेतामधलं, म्हणजे जसं तुम्ही आता मला मगाशी पण सांगितलं तसं म्हणजे अवेलेबल होईल त्या टाईपमध्ये। बाबा कोथिंबीर आत्याने लावली तर मग त्याची कोथिंबीर घ्यायची, मामांनी मटकी लावली त्यांची मटकी आणायची, ती अवेलेबल करून द्यायची। त्यामुळे मिसळला वेगळी कन्सेप्ट निर्माण होते आणि छान होती। आम्हाला किचनमध्ये तुमच्या बघता येईल का की तुमची मिसळ कशी बनते आणि एक प्लेट आम्ही नक्कीच ट्राय करू। तर दादा आपली मिसळची पोर्शन लागतात ते आपण कुठे बनवतो? मिसळी घरात बनवतो आपण, सकाळी आई बनवती, म्हणजे जसे अवेलेबल होईल तसे आई बायको मी। अच्छा, मग आता हा एवढा कमी पोर्शन तुम्ही बनवलं, मग एवढा कमी पुरतो का तुम्हाला? नाही पुरत। काय होतं ॲक्च्युली बाहेर जी मिसळ बनवली जाते ते एकदा सकाळी बनवतात आणि संध्याकाळपर्यंत तीच वापरली जाते, त्यामुळे संध्याकाळी त्याचा अर्क उतरून म्हणजे दुपारनंतर मिसळ खाऊशी न वाटण्याचं कारण ते आपली जी मिसळ आहे ना ही म्हणजे फ्रेशनेसपणा राहण्यासाठी आपण 40चा 50चा एक स्टॉक एक लॉट बनवतो, त्यामुळे फ्रेशनेसपणा आपल्या मिसळला कायम राहतो। आणि आता जसं ही मिसळ तुमची जी मटकीमुळेच मेन टेस्टी बनत असेल बरोबर? ॲक्च्युली बाहेरच्या मिसळमध्ये जे वापरतात ना स्मॅश पोटॅटो किंवा काहीतरी पीठ वगैरे, आपण प्युअर मटकीची मिसळ वापरतो। ही मटकीची गावरान मटकी याची मिसळ बनवतो आपण। मग ही मटकी पण आपल्या शेतामधलीच? हो शेतामधलीच। एक प्लेट लावून दाखवा ना आपल्याला। आणि मी आता तुमच्या मेन्यू कार्डवर पण बघितलं की इथे रेग्युलर मिसळ मिळत नाही, फक्त स्पेशलच मिसळ मिळते, एकच मिसळचा टाईप आपल्या इथे मिळतो। ह्याच्यामध्ये काय काय येतं? यात मिसळ म्हणजे काय होतं, आपल्याला रेग्युलर सॅम्पल, गरम केलेले पाव, मठ्ठा, फरसाण एक्स्ट्रा कोणाला लागतं, लहान मुलं असतं कोणी त्याच्यासाठी फरसाण, ह्याच्यामध्ये मटकी टाकतो आपण, दुसऱ्यामध्ये मटकी नाही टाकत। अच्छा, जे फरसाण डिश असते त्याच्यामध्येच मटकी टाकतो, बाकी दही असतं, कांदा वगैरे सेपरेट येतो आपण, ठीक आहे। हां, ही मिसळ तुम्ही खावा, तुमचा प्रवास असो किंवा काय असो, लहान मुलं असो तुमच्यासोबत, म्हणजे तुम्ही हे जे तरी आहे लोकांची कन्सेप्ट झाली मिसळ म्हणजे तेलकट आणि तिखट, त्यामुळे आम्ही हे सेपरेट काढलेले, म्हणजे लोकांच्या मागणीनुसार जे लोकांनी जे सांगितले जे बोलले त्यानुसार आम्ही जी ही थाळी तयार केली
त्यानुसार हे तेल वगैरे तिखट वगैरे सेपरेट देतो आपण, ज्याला प्रवास आहे म्हणजे ज्याला लागते त्यांनी घ्यावं, नाहीतर मग तुम्हाला रेग्युलर खाल्लं तर रेग्युलर सॅम्पल नुसार पण तुम्ही ट्राय करू शकता, त्याच्याने त्रास नाही होणार. त्याने त्रास नाही होणार. तुम्ही ट्राय करा, खावा, नंतरच मग सांगा कशी झाली ते. तुम्ही दही मिसळ हवी असेल तुमचं तुम्ही करून घेऊ शकता, तिखट हवी असेल झणझणीत तर तुम्ही करून घेऊ शकता. रेग्युलर सॅम्पल पण ट्राय करून बघा. की आपण जी ही थाळी जी तयार केलेली आहे ही मावळमध्ये सगळ्यात पहिली मिसळ थाळी आपण तयार केली. अच्छा. नंतर मग बाकीचे म्हणजे जी थाळी कन्सेप्ट आहे ती नंतर सगळी तयार झाली. ओके ओके ओके. आता तर नक्कीच ट्राय करावी लागेल. जसं आता दादांनी सांगितलं की ही जी थाळी आहे ती ही फर्स्ट थाळी आहे जी मावळमध्ये सुरू झाली होती, मिसळ थाळी, आणि बाकी सगळ्यांनी नंतर चालू केली. तर त्याच्यामुळे या मिसळचं महत्त्व जे आहे ते अजून वाढले. आणि या थाळीमध्ये जर तुम्ही बघितलं ही मिसळची एक प्लेट लावून दिली आहे ज्याच्यामध्ये कांदा आणि काकडी आहे, जे मी बाहेर काढून ठेवतो. आणि स्पेसिफिकली ही जी मटकी त्यांनी सांगितलं, ही मटकी जी आहे ही खूपच बारीक मटकी आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर आता जास्त वेळ वाया न घालवता ताव मारायचा टाईम आलेला आहे. आणि दही आणि बाकीच्या गोष्टी पण ॲडिशनल दिल्या, त्यामुळे तुम्हाला जसं वाटतंय त्या हिशोबाने तुम्ही करून खाऊ शकता. रेग्युलर फरसाण आहे मिसळमध्ये, शेवपापडी असं वगैरे काही नाही. आणि भाजलेले 2 पाव आहेत. पहिले आपण रेग्युलर खाऊन बघूया आणि त्याच्यानंतर जी स्पेशल त्यांची तरी आहे ती टाकून आपण एकदा ट्राय करूया. नॉर्मल तिखट आहे, इतकी पण तिखट नाही आहे. तुम्ही ही मिसळ खाल्लीत की प्रवास करू शकता, काही त्रास पण नाही होणार. आणि आता तरी टाकून या जवळ. थोडी बेतानेच टाकलेली बरी. हलका झटका लागतोय. पहिला जो बाईट होता तो खूप वेगळा लागला आणि आता तरी टाकल्यानंतर एकदम प्रॉपर चव लागते मिसळची. ओल्ड मुंबई पुणे रस्त्यावरती जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल आणि एक प्रॉपर गावरान टाईपची मिसळ जर तुम्हाला खायची असेल तर ही तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. भाजणीचे थालीपीठ आहेत. तर यांच्या मिसळचं एक वेगळेपण सांगायचं झालं तर असं आहे की काय मिसळमध्ये तुम्ही बघायला गेलं तर जो रस्सा असतो किंवा जी मिसळ असते त्याच्यामध्ये मटकीचं प्रमाण तेवढं नसतं. आता यांची घरचीच शेती असल्यामुळे मटकी तुम्ही जर बघाल तर सरळ असते, मटकी टाकलेली असते या मिसळमध्ये. या जर मिसळच्या चवीबद्दल बोलायचं झालं तर ही मीडियम स्पायसी मिसळ आहे. आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली तिखटच करायची असेल तर त्यांनी तरी देखील दिलेली आहे. मिसळ सोडून इथे 2 टिपिकल महाराष्ट्रीयन आयटम्स पण मिळतात जे आपण घेतलेत. एक आहे भाजणीचं थालीपीठ ज्याच्यावर लोणी टाकले आणि ही दुसरी आहे ती आळूवडी. तर असं नाही आहे की इथे फक्त मिसळच मिळते. मिसळसोबत जर तुम्ही वेगळं अजून काहीतरी ट्राय करायचं असेल तर हे 2 ऑप्शन्स देखील खाऊ शकता. तर ओल्ड मुंबई पुणे हायवेवर जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर अगदी रोडच्या लगतच डाव्या बाजूला तुम्हाला ही प्रांजळ मिसळ भेटेल. 90 रुपयाला मिळणारी ही मिसळ थाळी तुम्ही आलात की नक्की ट्राय करा.